हे बघा मैत्रिणींनो, माझ्या दीदीने भाकरी बनवलेले आहे बघा. कसली भाजी बनली ती? वड्याची. माझी दीदी खूप छान छान स्वयंपाक बनवते बरं का. कमेंट मध्ये सांगा. ही भाकर जळून जाईल, काढून घ्या ना. भाजली? गॅस बंद कर. हे बघा माझ्या जाऊबाईच्या काय चपात्या म्हणू का पोळ्या म्हणू? आपल्याकडे चपात्या नाही म्हणते, पोळ्या म्हणते. नाही तर काही काही कमेंट करतील म्हणजे पुरणाच्या पोळ्या आहे. पुरणाच्या नाही, साध्या पोळ्या. हे बघा मग माझी जाऊबाई हाय कर ग. या पोळ्या खायला संध्याकाळी. पुरणाच्या नाही बघा, आमच्याकडे चपात्या. आमच्याकडेच पोळ्याच म्हणते. साध्या पोळींना चपातीला पोळी बी म्हणते आणि चपाती बी म्हणते. आणि हे इथं काय? तो गव्हाचा कोंडा. कुडायांचा. तो आता कसा बनवणार रेसिपी सांगशील का? लाल मिरची, कांदा, जिरा, हळद, नमक. अजून आपल्याकडं काय मोरी राहते, मोरी टाकायची. लाल मिरची मध्ये बनवला तर भारीच. हिरव्या मिरची मध्ये बनवलं तरी भारी लागतं, पण लाल मिरची एकदम बेस्ट लागतो. तू ती लहान पोळी कावर केली ते सांग. मी ती देव बाप्पासाठी केली. दररोज देवाला निवड दाखवायला बनवते मी दररोज. लास्ट किंवा तुम्हाला नाईटी घालायचं परमिशन आहे का? मग काय बरं नाही. तुम्ही तर शेतकरी ना. शेतकरी राहिले, शेतकरी शौक नाही राहत का? ही माझी जाऊबाई आहे. तुझ्या चॅनलचं नाव सांग. माझं चॅनलचं नाव वैशाली सातपुते ब्लॉग. आमच्या व्हिडिओ मध्ये स्वागत कर. कोणाच्या व्हिडिओ मध्ये स्वागत? माझ्या व्हिडिओ मध्ये स्वागत कर ना, फॅमिलीचं. म्हणजे माझ्या व्हिडिओ मध्ये बोलू का मी? माझ्या व्हिडिओ मध्ये तू बोल. मी राजेंद्र सातपुते या चॅनल, यूट्यूब चॅनल त्यांचं, त्यांच्या मोबाईलवरती ब्लॉग बनवते. झालं आता फक्त गव्हाचा कोंडा बनवायचा राहील. कोण कोण असा गव्हाचा कोंडा खातात कमेंट करून नक्कीच सांगा. कोणाला आवडतो? सगळ्यालाच आवडतो. काहीला माहित नाही, ते म्हणतीन काही अडे म्हणजे काही खाऊ राहिले. काही बी नाही खात. गव्हाचा कोंडा म्हणजे ती कुरडई बनवतो ना, त्याच्यातली ते भिजलेले गव्ह असते ना, त्याचे वरचे तरले येते. म्हणजे काही खाते. शेतकरी सर्वच खाते. शेतातला भाजीपाला बी काय